रमा का अगं काय आहे हे सगळं? प्रताप, अरे कोणी केलं असेल? अहो बाईसाहेब, ज्याने कोणी केलंय ना त्याला असं वाटतं या समजांना आपल्याला त्रास होणार आहे, पण त्यांना हे का नाही कळतंय की गावातल्या समजा बायकांचं किती नुकसान होणार आहे ते. रमा, त्यांना चांगलं वाईटची जाण असते ना तर त्यांनी हे सगळं केलंच नसतं. आपलं महिला रोजगार केंद्र उभं राहू नये असं त्यांना वाटत असेल ना, त्यांनीच हे केलं. अहो पण किती कष्टानं सजवलं होतं समजा, आणि रमा चल चल. हरी, कोणी केलंय सगळं? अहो छोटे मालक, मला काय ठाव, म्या तर इथून हल्लो बी नाही, म्या इकडच उभा आहे. खोटं बोलू नकोस. अब म्या कशा पायी खोटं बोलन छोटे मालक? हवं तर घरच्यांची आण घेतो म्या, पर यातलं मला काय बी ठाव नाही. अहो छोटे मालक, माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? आणि तुझ्यावर? अरे प्रताप, तू ह्याच्याशी काय बोलत बसलायस? तू याला हक्कला नाहीस अजून? चल निघून. अहो बाईसाहेब, तुम्ही सांगायला परत इथे पाय सुद्धा ठेवायचा नाहीयेस. निघतोन. चल. तुम्ही मला किती बी धक्के मारले, किती बी जीवाचा आटापिटा केला ना, तरी बी कार्यक्रम तर आबासाहेबांचाच गाजणार. तुम्ही खड्ड्यात जाणार म्हणजे जाणारच. वा 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 वा, लय आनंदाची बातमी दिली तुम्ही. आम्ही खुश झालो अगदी. ते रोजगार केंद्र फार चिरडून टाकलं तुम्ही, फार कचरा कोंडी केली त्याची. आता रावसाहेब कशाचं उद्घाटन करणार? कचरा कोंडीचं. आता त्या रावसाहेबाला म्हणावं, बस बोंबलत, आता आमचाच कार्यक्रम दणक्यात होणार. अरे लय मोठं काम केलं तुम्ही. त्याचं हे बक्षीस या. हरिशेठ, येत तुम्हाला. काय मालक, चेष्टा करताय व? आता कसला शेठ? आता तर मला कामावरून तिथून काढून टाकलं. आता तिथे वाड्यावर परत पाऊल बी टाकता नाही यायचं मला. अरे जायचं कशाला त्या माणूस लोकांकडे? आबासाहेब अजून जिवंत आहे. अहो मालक, एवढ्याशा पैशात काय होणार? हे काय मला आयुष्यभर थोडी पुरणार आहेत. हरिशेठ, तुम्ही फार काळजी करता बघा. हे बघा, आता तुमची आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही सांभाळू तुम्हाला. काय प्रश्नच सोडा. आता तुम्ही त्या दुसऱ्या कार्यक्रमाकडे लक्ष द्या. तसे रोजगार केंद्राचं झालं ना, तसं त्या रावसाहेबाच्या कार्यक्रमाचा फार टोळामोळा झाला पाहिजे. आमचाच कार्यक्रम मोठा होणार. काय वय वय, तसंच होणार. वय आता कस? आई, काही चुकतंय का ग माझं? तू माझी एवढी परीक्षा बघतेस, मला शिक्षा देतेस का? या कामामध्ये माझा काय बी चुकीचा उद्देश नाहीये बघ. माझ्या कामात थोडी जरी खोट असेल ना, तरी तूच ती दूर कर. पण माझी चूक असेल आणि तुला शिक्षा करायची असेल तर ती मलाच कर. तर छोट्या मालकांच्या कामात यश येऊ दे. या महिला रोजगार केंद्रातून काही बायकांचं भलं होणार आहे. त्यात काय बी कर, त्यात अशी काही बी विघ्न येऊ देऊ नकोस.
आता तूच मला काहीतरी रस्ता दाखव. रमा, काय देवापुढे एवढं काय चक्र घालतेस? तेच मला बी विचारायचंय. मला सांग, सगळं ठीक आहे ना? एवढी कासावी सोडून देवी समोर उभी आहे म्हणून विचारते. बोल ग, काय झालं? हो मावशी, तुम्ही इथं काय करताय? आज शेतावर नाही गेलात? देवीच्या दर्शनाला आलोय आणि आज सुट्टी घेतली. मावशी मला सांग, आज तुम्हाला काहीच काम नसतील तर माझ्या संग याल का? आता लगेच? वय आत्ताच. का ग, काय झालं? कुठे जायचंय? हो वाटत सांगते ना मी समज. तुम्ही चला तरी. होय होय, मी तयार आहे. चला ग, आपण समजा जणी जाऊया. द्या ताट इकडे. सुमे, चक्र कशाला मारतेस तू? तिथं रोजगार केंद्राचं नुकसान झालंय म्हणून का? मी कशाला माझा जीव जाळू ग? मला काय घेणं देणं त्याच्याशी? मग एका जागी उभी राहा ना बाई. अगं मला लय अस्वस्थ व्हायला होतंय ग. मी ऐकलं होतं बाईसाहेब सणावाराला भारी भारी भेटवस्तू आणि मिठाई देतात म्हणे. अजूनपर्यंत नाही दिल्या. आणि सणावाराची वस्तू सणावाराला दिलेली महत्वाची असती ना. नंतर देऊन काय उपयोग आहे त्याचा? आणि मागून काय मागितलं ग? कांजीवरम साडी, सिल्कची साडी आणि महिनाभर पुरल एवढी मिठाई. तेवढंच, बाकी काय मागतोय आपण? नाही, पण मला ना आता बाईसाहेबांच्या दानतेविषयी जरा शंका यायला लागली बर का. सुमे, मला ती तुझ्या बुद्धीबद्दलच शंका यायला लागली. काय चाललंय तुझं? इथं घरात प्रसंग काय घडलाय? आणि तुझं काय चाललंय? कांजरम पाहिजे, सिल्कची साडी पाहिजे, महिनाभर खायला मिठाई पाहिजे. अक्कल आहे काय तुला? जरा दान धर्म केला असतं ना तर आज ही वेळ आली नसती. पुण्य कमी पडलं असेल म्हणून आज ही वेळ आली त्यांच्यावर. चुप बस, एकदम चुप बस. तिथं कार्यालयामध्ये तोडफोड झाली. कार्यक्रम कसा करायचा याची पंचायत पडली त्यांना. आश्रयाला मालकांना आपण मदत करायची की ते खड्ड्यात कसे जातील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आपण. इतके कशी ग स्वार्थी असतो तुम्ही? मी काय स्वार्थी नाहीये बर का. मी माझ्या एकटीसाठी मागत होते का? तुमच्या सगळ्यांसाठी पण मागून घेत होती साड्या आणि मिठाया. तुला एकदा सांगून समजत नसेल तर हितनं निघ आणि घरी जा बाई. डोक्याला सरला, अगं काय झालं? कशाला एवढी चिडचिड करतेस? अहो इथं काय घडलं आणि हेच काय चाललंय? अगं आता ह्या वयामध्ये मुलींना सणासुदीला नटावंसं वाटतं ना. आपण काही काळ वेळ असते की नाही कुठल्या गोष्टीची. हे बघ सरला, या अशा अवस्थेत तिच्यावरती नाही रागवायचं. एक लक्षात घे, ती आता आई होणार आहे. अशा अवस्थेमध्ये कधी चिडचिड होते तर कधी आनंद होतो, हे आपणच समजून घ्यायला हवं ना. आणि आता हे मी तुला सांगायला हवं का? सिमरन, हे घे. अगं बाई, हे तुझ्यासाठी. धन्यवाद बाईसाहेब. मंजू, हे तुझ्यासाठी. बाईसाहेब, अगं असू दे. आणि सरला, हे तुला. अहो कशाला? ते कार्यक्रम झाला की त्याच्यानंतर पाहिलं असतं की आपण. अगं सरला, कार्यक्रम, धावपळ, घरची कामं हे सगळं होत राहतं. तुम्हाला विसरून कसं चालेल? घे. आणि रमा कुठे आहे? रमा, हे नाही माहिती जी कुठे गेली. रमा, किती हा पसार आहे. रमा, काळजी नको करू. आपण सगळं आम्ही आवरून घेऊ. हा चला ग, कामाला लागा पटापटा. हा हो. चला. झालं ना ग रमा? सगळं लावलंय ना सगळं बरोबर? बाई समजा झाले. आणि काय राहिलं जरी ना तरी बी मी बघते. तुमच्या समजांचे कसे आभार मानू ना तेच कळत नाहीये मला. अगं जाऊ दे, आभार मानायची काय बी गरज नाही. तेच तर, तू आमच्या लेकीसारखी आहेस आणि लेकीचं काम करायला कोणी आभार मानतं का?
उलट तू हक्कानं आम्हाला बोलवलंस तेच लय बरं वाटलं बघ. अहो काकू, तुमचं मन मोठं ना म्हणून तुम्ही असं बोलताय. नवसाई मदतीला धावून येते हे ऐकलं होतं, आज पाहिलं मी. ह्या 9 दिवसात देवीची 9 रूपं असतात. आज तुमच्या रूपानं मला देवीचं दर्शन घडले. जसं मी देवीकडे हात जोडते ना तसंच तुमच्या समोर बी हात जोडा असे वाटतात. अगं हात काय जोडतेस? हात तर आम्हासनी जोडायला हवे. काहीही मोबदला न घेतल्या बगैर आमच्यासाठी काय काय करतेस? हे खरंय. आता बघ, तुझ्यामुळं कितीतरी मायलेकींना रोजगार मिळेल. रावसाहेबांनी जे काम हाती घेतलंय ते काम पुरं करणं त्यांची तशीच आमची बी जबाबदारी आहे की. हो, आंबे मातेची तुझ्यावर कृपा आहे आणि सगळं संकट दूर करेल बघ. तुमच्यासारख्या रेणुका, सप्तशृंगी, अंबा माता माझ्या सोबत असताना मला आता कुठल्या बी संकटाची पर्वा नाही. तुमची मदत घ्यावी ही बुद्धी बी मला देवीनं सुचवली. काय बी झालं तरी आजचा कार्यक्रम रद्द होऊ नये एवढंच माझ्या मनात होतं. आणि देवी तथास्तु म्हणाली. तुम्ही आला नसताना तर तुमच्या मदती बिगर काहीच झालं नसतं. मला असं वाटतंय इतकं टेन्शन घेण्यापेक्षा आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलूया. आणि काय फक्त मेळावा करायचा असं? अरे पण मेळावा झाल्यावर रावसाहेबांना वेळ मिळणार आहे का? ह्या कार्यक्रमासाठी रावसाहेब नक्की वेळ काढतील. हा, असं असेल तर मला वाटतं ही बेस्ट आयडिया आहे. तुला काय वाटते आई? हो, मलाही असंच वाटतंय. कारण रोजगार केंद्राचं ऑफिस तयार करायला आता खूप वेळ लागणार आहे. ठीक आहे, मी रावसाहेबांना फोन करते आणि सांगते उद्घाटन पुढे ढकलले म्हणून. नाही थांब, लगेच फोन नको करू. मेळावा संदर्भात मीटिंगसाठी ते तालुक्याला गेले. तिथे भरपूर नेते असतात, आधीच प्रेशर मध्ये असतात. हे असं समजल्यावर उगाच डिस्टर्ब नको आहे. ते आले की आपण त्यांना सांगूया. जे झालं ते खूपच वाईट झालं, पण आता त्याचा विचार नको करायला. ज्यांनी कोणी हे केलंय ना त्याच्या नाकावर टिचून आपण हा मेळावा यशस्वी करून दाखवूया. त्या एका गड्डीनं तुझं काय बी होणार नाही हरिशेठ. आपल्या वजनाच्या गड्डी पाहिजे आणि होणार, ते बी होणार वय. आणि तवा यो समजा गाव बगल आणि तो दिस आता लांब नाही. जाऊ दे, आपले काम करूयात. हॅलो भालेकर. अरे कोण काय? हरी बोलतोय म्या. अरे तुला कवा सांगितलं होतं इथं खुर्च्या थाड म्हणून? अरे एक बी खुर्ची आली नाही इथं, मला बसाय खुर्ची नाही. समजा मंडपाचं सामान कवा तू धाडणार आहेस? अरे लवकर धाड. चल ठेव आता. अरे मालक, मालक अव तुम्ही कशा पायी आलात मालक? हे तुमची तयारी कुठवर आली आहे ते सगळं बघायला आलो आम्ही. झालंच आहे की समजा. अरे काय सगळं इथं तर काहीच दिसत नाही. अव नाही मालक, त्याचं काय महत्वाचं काय आहे? पुष्प तुला ना काय तराजू तर आलाय की. हे तुला एवढे पैसे दिले नुसतं तराजू? बाकी सगळं ते सतरंजा, खुर्च्या, मंडप, स्पीकर हे सगळं कुठे आहे? अव नाही, त्याचं काय झालं, या गावात बऱ्याच जणांना फोन केला पर समजे तिकडं रावसाहेबांच्या मेळाव्याला बुक आहेत. म्हणजे त्यांनी अगोदरच त्यांना बुक करून ठेवलं होतं. आपले कार्यकर्ते कुठे आहेत? ते म्हणले की राजकुमार नाही तर आम्ही बी येणार नाहीत. मात चढला सगळ्यांना. जाऊ दे, आमचं काय बिघडत नाही म्हणावं. आत्ताच्या आत्ता 1 तासात सगळी तयारी पाहिजे आम्हाला इथं, कळलं का? वय वय समजा होणार, तुम्ही काय बी काळजी करू नका. काय होणार? कसं होणार? अजून तर एक चिटपाखरू दिसत नाही आम्हाला या कार्यक्रमाला. अव नाही म्हणजे ते काय चिटपाखरू आली, 2 माणसं आली काय? अरे अरे काय तुम्हाला कवा यायला सांगितलेलं आणि तुम्ही आता येताय? बरं पैसे तर घेता वर उशिरा येतं का? चला लवकर कामाला लागा तिकडे चला.
होय चल बाजूला वाय, आम्ही दर्शनाला आलोय. मालक तुम्ही शांत व्हा. म्या समजा करतो. तुम्ही शांत व्हा. तुम्ही ना यो तुम्ही थंड ज्यूस घ्या. हा मग बरं वाटेल तुम्हाला. घ्या. रोजगार केंद्राची नासधूस झाली आणि हे सगळं कुणीतरी आपल्या घरात शिरून कारस्थान करतंय हे जर रावसाहेबांना कळलं ना तर ते काय करतील याचा नेम नाही. आता नाही सांगता येणार, पण नंतरही कसं सांगायचं हाच विचार करतोय. बाईसाहेब, छोटे मालक माझ्यासोबत चला. अगं कुठे? अहो चला तरी, मला काहीतरी दाखवायचंय तुम्हाला. अगं पण काय? अहो तुमच्या समजा प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही चला तरी. चल. या ना बाईसाहेब. अगं कसं वाटलं? अगं इतक्या कमी वेळामध्ये किती छान सजवलेस तू ऑफिस. आई, ज्याने कारस्थान केलं ना त्याला आधी इथे आणलं पाहिजे आणि ऑफिस दाखवलं पाहिजे. मग काय प्रताप, उद्घाटन पुढे ढकलायचं का? अजिबात नाही. उलट उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम जोरदार करू आपण. रमा, अगं हे सगळं झाल्यावर खूप टेन्शन आलं होतं. रावसाहेबांना सांगायला लागणार होतं की उद्घाटन पुढे ढकलायचंय, पण ते कसं सांगायचं ह्याचाच विचार करत होतो ग आम्ही. आणि तू नसतीस ना तर. अहो बाईसाहेब, जर तरच्या गोष्टींमध्ये कशाला अडकायचं? आता समजा ठीक झालंच आहे ना, मग बस झालं. आणि खरं तर यांच्या मदतीमुळे समजा शक्य झाले. तुमचे आभार कसे मानू ना हेच कळत नाहीये मला. तुम्ही इथे येऊन फक्त मदत नाही केलीये, तर इथल्या बायकांचं भविष्य घडवलंय. अहो आम्हासनीच ठाऊक नव्हतं. आम्ही गेलो होतो देवीच्या दर्शनासाठी, तिथे रमा भेटली आणि ती आम्हासनी समध्यासना इथं घेऊन आली आणि तिने सांगितलं ना तसंच आम्ही केलं. आज देवीच्या रूपाने तुम्ही आम्हाला मदत केली आणि दर्शन सुद्धा दिले असंच वाटतंय मला. खरंच चांगल्या कामाच्या पाठीशी देव असतो असं ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं. हो, आणि आपल्या वाड्यातल्या पण प्रत्येक चांगल्या कामात फक्त रमाचा हात नाही, संपूर्ण रमाच असते. मला तुमच्या सगळ्यांची ओटी भरायची. अहो बाईसाहेब, अहो संकोच नका करू. चला. अहो काय झालं छोटे मालक? तुम्ही का बोलावलात मला इकडे आणि मला बोलवून घेतलं आणि तुम्हीच काही बोलत नाही आहात? काय बोलू हाच विचार करतोय. म्हणजे तुम्ही खूप सुंदर आहात यावर बोलू की तुम्ही खूप हुशार आहात यावर बोलू? मग असं वाटलं काही बोलण्यापेक्षा फक्त तुमच्याकडे बघत राहावं आणि तुम्ही काय बोलता हे ऐकत राहावं. छोटे मालक, मला लई काम आहेत, मी येते. एक गोष्ट मी नक्कीच बोलणार आहे. काय? थँक्यू. रोजगार केंद्राची तोडफोड झालेली असताना सुद्धा तुम्ही ते वेळेआधी पूर्ण केलं. यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. रमा, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले. हो, असं काय करता छोटे मालक? एक तर तुम्ही काहीच बोलत नाही आणि बोलला तर एवढं बोलता की आभारच म्हणता. तुम्हाला एक सांगू का? यापुढे माझे आभार मानू नका. अहो हे समजा मी आपलं घर समजूनच करते, आपल्या माणसांसाठीच करते. आणि काम झाल्यानंतर बाईसाहेबांच्या ताईसाहेबांच्या तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तोच सगळ्यात मोठा असतोय, अगदी या आभारापेक्षाही मोठा. आणि त्याचसाठी मी हे समजा करते. अहो हेच तर बळ देतं मला. एखादं काम झाल्यावर समोरच्या माणसाच्या आनंदाचं समाधान शोधणं खूप महत्वाचं असतं. मी समजू शकतो की तुम्हाला आता काय वाटतंय,
कारण शेतकऱ्यांसोबत काम करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला अजून काम करायची प्रेरणा मिळते. तुम्हाला सुद्धा तसंच वाटतं ना? ठीक आहे, मी तुमचे आभार नाही मानत, पण मी माझंच अभिनंदन करतो. कारण मला तुमच्यासारखी संपर्क अधिकारी मिळाली. या घराची, घरातल्यांची काळजी घेणारी केअरटेकर मिळाली. आणि आणि काय? आणि माझ्यावर खूप प्रेम करणारी रमा मला मिळाली. अजून काय हवंय?